हाय. पावसाळ्यात मोबाईलची काळजी कशी घ्यायची? पावसाळ्यामध्ये मोबाईलची काळजी कशी घ्यायची? मोबाईल ओल्या हाताने कधीही चार्जिंगला लावू नका. मोबाईल ओल्या हाताने चार्जिंगला लावू नका, कारण शॉक बसण्याची शक्यता जास्त असते. पावसात मोबाईल भिजून देऊ नका, त्यासाठी प्लास्टिकच्या पिशवीचा वापर करा. 3. मोबाईलचा स्पीकर आणि चार्जिंग क्लिप असते त्याला एक पट्टी लावून ठेवा, की जेणेकरून त्याच्यामध्ये पाणी जाणार नाही. आणि जर समजा 4 नंबर मोबाईल जर पावसात भिजला तर कुठल्याही तांदूळाच्या डब्यात किंवा धान्याच्या डब्यामध्ये अजिबात ठेवू नका, कारण खराब होईल. तो आतून खराब होणार आणि त्याचं वायरिंग काय असेल ते सगळं खराब होणार. तर तुम्ही फॅन खाली ठेवा, तो सुकेल, अथवा सुकल्यानंतर त्याचा वापर व्यवस्थित करा. 5 नंबरला काय करणार तुम्ही सांगा बरं? 5 नंबरला मोबाईलची खूप काळजी घ्या, दक्षता घ्या आणि आपल्या मोबाईलच्या बरोबर पॉवर बँक, छोटी पॉवर बँक असते मोबाईलला एक. आता आपण काय मीटर बरोबर घेऊन जाणार आहोत का सांगा बरं? नाही ना. मग आपल्या मोबाईलला पॉवर बँक ठेवा, की जेणेकरून समजा चार्जिंग उतरली तर आपण पॉवर बँकला अटॅच करून तो आपण त्याचं चार्जिंग करू शकतो. म्हणून पॉवर बँकची सुद्धा आपल्याकडे गरज ठेवा, लाईट केव्हाही जाऊ शकतात. ही मोबाईलची अत्यंत काळजी घेणं गरजेचं आहे. आणि मोबाईल हाताळणे अत्यंत सावकाशपणे हाताळा, कारण एकदा आपण ही नवीन वस्तू घेतली तर ती परत आपल्याला घेता येत नाही. कारण दिवसेदिवस त्या मोबाईलची किंमत किंवा त्या वस्तूची किंमत वाढत असते. आता 14,000चा मोबाईल तो होतो आता 20,000. 20,000चा मोबाईल आपल्यासारख्यांना परवडणारा नाही आहे. आपण कसा तरी वापरणार आणि कुठेतरी फेकून देणार. म्हणून शक्यतो मोबाईल हाताळा, व्यवस्थित हाताळा, काळजी घ्या, आपलीही काळजी घ्या आणि मोबाईलचीही काळजी घ्या. जसं आई आपल्या बाळाची काळजी घेते तशीच मोबाईल एक आपलं बाळच आहे. या हेतूने, या स्पष्ट विचाराने जर तुम्ही वागलात तर तुमचा मोबाईल 100% चांगलाच राहील. गॅरंटीच्या वरतीही तो चांगला टिकेल. ही एवढी मात्र काळजी घ्या. मोबाईल महत्त्वाचा आहे, कारण आता पोस्ट खात्यातली पत्र बंद झालेत. क्वचित एखादं पत्र येतं आणि पत्र, तार, संदेश काय आपल्याला जर लग्नपत्रिका जरी पाठवायची झाली किंवा लग्नाचंही आमंत्रण द्यायचं झालं किंवा मृत्यूची बातमी द्यायची झाली तरीसुद्धा आपण मोबाईलवरनं 2 सेकंदामध्ये बातमी देतो. मोबाईल इमर्जन्सीसाठी चांगला आहे आणि कधी तो वाईटसुद्धा असतो. त्याची मात्र काळजी घ्या. एवढं माझं सांगण्याचा हेतू आहे. धन्यवाद. माझी तुम्हाला मोबाईलबाबतची माहिती कशी आवडली ते सांगा. आपल्याला मोबाईल हाताळणे, काही लोक सांगत नाहीत हाताळा, काही करा, फेकून द्या, उंचावरनं टाकला तर तो फुटेल. ह्या भानगडीत पडू नका, कारण शेवटी ती मोबाईल आहे, इलेक्ट्रॉनिक वस्तू आहे, ती केव्हाही बाद होऊ शकते. तर मोबाईलची काळजी घ्या. मोबाईल जितका चांगला तितकाच हानिकारक आहे, एवढं मात्र लक्षात ठेवा. जय हिंद, जय महाराष्ट्र. माझा हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला तर तो प्लीज जरा सांगा. थँक्यू सो मच. धन्यवाद.